पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच एका बड्या बापाच्या मुलाचा नंगानाच. मद्यधुंद अवस्थेमधील गौरव आहुजा नावाच्या तरुणानं शास्त्रीनगर चौकामधील सिग्नलवर स्त्रियांच्या समोरच केले अश्लील चाळे. पुणे अश्लील कृत्य प्रकरणामधील आरोपीची वैद्यकीय चाचणी होणार. आरोपी गौरव आहुजाची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी होणार. येरवडा जेलमधून ससून रुग्णालयाकडे नेलं तर गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. गौरव आहुजाचा माफी मागताना व्हिडिओ समोर अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात. माझं कालचं कृत्य चुकीचं, मी मनापासून माफी मागतो. व्हिडिओतून गौरवचा माफीनामा. पुण्यामध्ये नंगानाच करणाऱ्या तरुणाचे वडील पोलिसांच्या ताब्यात. गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटतेय. त्यानं सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली. मनोज आहुजांची प्रतिक्रिया. गौरव आहुजाच्या कृत्यानंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते आक्रमक. गौरवच्या भावाच्या स्वारगेट परिसरामधील बारमध्ये महिला कार्यकर्त्यांची धडक. गौरवची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा संगीता तिवारींचा आरोप. सतीश भोसलेची भावजय ठाकरे पितापुत्राच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये. माझ्या बहिणीच्या लेकरांना जाळं लावायचं म्हणून घेऊन गेले. सतीश भोसलेच्या भावजयचा ठाकरे पितापुत्रावर आरोप. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसलेला धमकी. खोक्या भोसलेला लवकरच जेलमध्ये टाकण्याची मागणी. बिश्नोईच्या नावानं अज्ञाताकडून 2 दिवसांपूर्वी फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं होतं. सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज शिरूर बंदची हाक. पोलीस ठाण्यावर निघणार आक्रोश मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त. आजच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं ढाकणे बाप लेकाकडून आवाहन. सतीश भोसलेला अटक न झाल्यानं शिरूर बंदची हाक. सतीश भोसलेवर कडक कारवाई व्हावी, महेश ढाकणेंची मागणी. भोसलेसारख्या विकृत माणसासोबत सुरेश धसांची ओळख. धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राजीनाम्याची मागणी करू. अंजली दमान यांचा इशारा. कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. धनंजय मुंडे वाल्मीकरांना कृषी विभागाचे 200 कोटी उचलले. सुरेश धस यांचा आरोप. ईडीला पत्र लिहून तक्रार करणार. धस हवेतलं बोलत नाही तर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. तर धसांवर जमीन बळकावल्याचा आरोप. अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांची टीका. दरम्यान मुंडेंविरोधात धस ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा. देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना. कसबा चौक इथे सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार. सर्व धर्मियांच्या वतीनं हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वैभवी देशमुखच्या जबाबामध्ये मोठा खुलासा. हत्येआधी संतोष देशमुख आणि आरोपी विष्णू चाटेमध्ये संवाद. लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता असं देशमुख विष्णू चाटेला म्हणाले होते. वैभवीचा तपास यंत्रणांसमोर जबाब. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजताना आरोपी चाटे आणि घुलेमधील संभाषण समोर. केजमधील एका ढाब्यावर हत्येचा कट शिजल्याची माहिती. बीड हत्या प्रकरणामध्ये वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र समोर. देशमुखांच्या हत्येसाठी आरोपीने हत्यारं बनवल्याचं समोर. सीआयडीनं आरोपपत्रामध्ये जोडलेले फोटो समोर. लोखंडी रॉड, पाईप, क्लच असलेल्या वायरचा मारहाणीसाठी वापर. दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं धनंजय देशमुखांचा देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प. सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज. देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस कोर्टाच्या ऐवजी बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती. अर्जावर 10 मार्चला सुनावणी. देवेंद्रजींवर पूर्ण विश्वास, ते कडक अॅक्शन घेतील. पुण्यामधल्या घटनेवर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉईस कारवरून महेश मोतेवारचा धक्कादायक आरोप. केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा. औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं. काँग्रेसच्या काळामध्ये पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण. कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. औरंगजेबची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसामध्ये कळेल. संभाजीनगरमधल्या औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान. तर या संदर्भात राज्याचे प्रमुख निर्णय घेतील. राणेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज ईशान्य मुंबई निर्धार शिबिर. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत संबोधित करणार. संघटना मजबूत करण्याच्या उद्देशानं निर्धार शिबिर. उद्धव ठाकरे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू. स्वतःचे पाय चिखलामध्ये माखलेले असताना दुसऱ्यांवर बोलू नये. मंत्री आशिष शेलार. बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना या पदयात्रेचा नेकनूरमध्ये मुक्काम. मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा. पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सद्भावना पदयात्रा. धनंजय देशमुखांना एवढं सहन करण्याची क्षमता कुठून आली? हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली. काँग्रेसच्या बड्या नेत्यांची मात्र अनुपस्थिती. रॅलीला नेत्यांचा पाठिंबा. शरीरानं आले नसले तरी मनानं सोबत. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. तर मतदारसंघामध्ये कार्यक्रम असल्यानं जाता आलं नाही. वडेट्टीवारांचं वक्तव्य. काँग्रेस अजगर सद्भावना रॅली उशिरा सुचलेलं शहाणपण.
संजय शिरसाटांची टीका, तर मंत्री झाल्यानं शिरसाट उत्साहातून वक्तव्य करतायत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या कानपिचक्या. मुंबई गोवा महामार्गामध्ये कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप याचिकेमधील कंपनी मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची असल्याची माहिती. पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार. महिलांच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ. महिलांनी पर्समध्ये मिरची पूड आणि रामपुरी चाकू ठेवावा. गुलाबराव पाटलांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याची केली आठवण. मी सर्वांच्या संपर्कात. जयंत पाटलांचं सूचक विधान. भाजपच्या संपर्कात आहात का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं वाशिमचे पालकत्व पद स्वीकारावं. काँग्रेसचे आमदार अमित झनक यांची विधानसभेत मागणी. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ते विधानसभेचे आखाडे बांधत होते. याला जेलमध्ये टाकू, त्याला बर्फावर झोपवावं असं बोलत होते. एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन द्यायचं होतं. शांततेमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो. पोलिसांनी योग्य वागणूक दिली नाही. धरपकड करण्यात आल्यानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू. सर्व पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा लाभ मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून ट्विट करत माहिती. लाडक्या बहिणींचा पगार दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द देतो. आमदार रवी राणा यांचं महिला दिनानिमित्त वक्तव्य. दुबईमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम थरार रंगणार. चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताकडे संधी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. पाटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीमा मार्गावर वळवण्यात येणार. कसारा स्थानकामध्ये आजही ब्लॉक. उड्डाणपुलाची तोळी उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार. औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी बुऱ्हाणपूरमध्ये गर्दी. असिरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा. छावा चित्रपटानंतर नागरिकांमध्ये अफवा पसरवल्याची चर्चा. खोदकाम करण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची झुंबड. मुघलकालीन औरंगजेबाचा खजिना शोधतानाचा व्हिडिओ व्हायरल. स्थानिक सरपंच भागवत बोदोळे यांची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ. या ठिकाणी न जाण्याच्या स्थानिकांना सूचना. बुऱ्हाणपूरमध्ये खजिनाच्या शोधासाठी खोदकाम. काही खजिना मिळाल्यास ती शासकीय संपत्ती असेल. बुऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार. पीक विमा कंपनीचे पैसे केव्हा भरणार. अर्थमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये जाहीर करावं. राजू शेट्टी यांची मागणी. अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना 1 खून माफ करा. महिला दिनाच्या निमित्त रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र. रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावं. महिलांना 1 खून माफ करण्याच्या रोहिणी खडसेंच्या मागणीनंतर गुलाबराव पाटलांचा सवाल. चिपळूण शहरामधील अनेक तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. पक्षातील गळतीनंतर सोलापुरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संतोष पाटलांचं नाव जिल्हाप्रमुख पदासाठी जवळपास निश्चित. ठाकरेंकडून शिवसैनिकांना लढण्याचे आदेश. उदयसिंह पाटील उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. उदयसिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. स्वर्गीय विलास काका उंडाळकरांचे पुत्र. पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसला धक्का. परभणीच्या गंगाखेडमध्ये कॅन्टीनमध्ये उपप्राचार्य आणि प्राध्यापकांमध्ये मारहाण. विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद. व्हिडिओ व्हायरल. ठाण्यामधल्या येऊर परिसरामध्ये बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कल्याणमध्ये महिलांचे फोटो काढणाऱ्या विकृताला नागरिकांकडून चोप. खडकपाडा 12वे परिसरातील धक्कादायक घटना. मोबाईलमध्ये अनेक महिला मुलींचे फोटो असल्याचं समोर. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यामधील अंमलदाराकडून महिलेवर बलात्कार. महिला दिनाच्या निमित्तानं सत्कारासाठी बोलावून महिलेवर बलात्कार. अंमलदार उद्धव गडकर पाटोदा पोलिसांच्या ताब्यात. वाशिममध्ये बिअरचा ट्रक उलटल्याची घटना. बिअरच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल. विरारमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू. पाईपलाईनचं काम सुरू असताना मजुराचा मृत्यू. नवी मुंबईतील कोपरी गावामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 20,65,000चं 52 ग्रॅम कोकेन पावडर हस्तगत. अधिकचा तपास सुरू. ठाण्यामधल्या येऊर परिसरामध्ये एअरफोर्सच्या गेटजवळ बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.